आपले विचार मांडलेत। श्रीयुत सतेज पाटील, अनिल परब, शशिकांत शिंदेजी, मनीषा ताई कायंदे, ज्ञानेश्वर म्हात्रे, भाई जगताप, प्रसाद लाड, सचिन आहिर, परिणय फुके, राजेश राठोड, चित्राताई वाघ, जयंत आसगावकर, अमित गोरके, प्रज्ञा सातव, अमोल मिटकरी, सुनील शिंदे, सदाभाऊ खोत, सुधाकर अडबाले, जगन्नाथ अभ्यंकर, प्रवीण दरेकर घेतला ना मी सर्वांच्या अगोदर, आणि इतरही काही सदस्यांनी, निरंजननी नाही घेतलं का भाग? डायरेक्ट सर्व सदस्यांचं मी मनापासून म्हणजे धन्यवाद देतो त्यांना। आणि या चर्चेमध्ये सहभाग घेतला, अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे। सभापती महोदय, अंतिम आठवडा आणि 260 आणि 259 या 260 मांडलेल्या प्रस्तावाला मी उत्तर आपल्या परवानगीने देतोय। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो की आपल्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास आणि साम्राज्य हे पूर्वी CBSE मध्ये फक्त 1.5 पानाचा परिच्छेद होता, पण दादा भुसे यांनी 8 मे 2025 रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानजी यांच्याबरोबर चर्चा केली आणि आता 8वीच्या पुस्तकामध्ये 21 पानांचा पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण त्यांचा प्रेरणा देणारा आणि इतिहास सांगणारा जीवनपट जो आहे यामध्ये सामावून घेतला आहे। त्यात मराठा साम्राज्याची स्थापना, नागरी प्रशासन, लष्करी प्रशासन, सागरी वर्चस्व, न्यायव्यवस्था असे अनेक विषय त्यामध्ये घेतलेले आहेत। मी सुरुवातीलाच दादा भुसे यांचं तर अभिनंदन शिक्षण मंत्री म्हणून करतोच आहे, त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान मंत्री, शिक्षण मंत्री आणि देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून मी अभिनंदन करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला त्यांनी प्राधान्य दिलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आपण ठेवून महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणून कारभार करतो, त्याला एक मोठा न्याय मिळालेला आहे। आणि यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। या पुस्तकामध्ये सगळं, हे पुस्तक सगळ्यांना द्या तुम्ही, आपल्या सदस्यांना, आणि त्याचबरोबर अनेक विषय आपण मार्गी लावलेले आहेत। विरोधकांनी दिलेल्या प्रस्तावावर आणि झालेल्या चर्चेवर आपण नजर टाकली तर काही ठोस असं जे काही अपेक्षित होतं त्या प्रकारची चर्चा दुर्दैवाने सभागृहामध्ये म्हणजे काही म्हणजे असं व्हायला पाहिजे होती, पण ठीक आहे। आम्ही सरकार म्हणून 1 वर्ष आता गेल्या आठवड्यात पूर्ण झालं आणि मागची 2.5 वर्ष असे सभापती महोदय 3.5 वर्ष जे काम या महाराष्ट्रामध्ये भाई झालेलं आहे हे तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे। आणि त्यामध्ये जे काही अगोदरच्या सरकारने स्थगिती दिली होती, काही स्पीड ब्रेकर टाकले होते, हे सगळे आम्ही हटवले। आणि एकीकडे जे खरं आहे ते शशिकांतजी ते सांगतोय, मी खोटं कधी बोलत नाही। आणि म्हणून विकास कामं एकीकडे करत असताना विकासाचे प्रकल्प पण आपण पाहिलेले आहेत आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना पण आपण पाहिल्या आहेत। याची सांगड घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही गेल्या 3.5 वर्षामध्ये केलेला आहे। त्यामुळे योजना पण आपण पाहिलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी पाहिली आहे
आणि त्याचा कामाची पोचपावती आणि योजनांची पोचपावती पाहिलेली आहे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये. त्यामुळे काही लोकांनी म्हटलं नागपूर करार काही आठवण केली, 6 आठवड्याचं अधिवेशन काही लोकांना आठवलं. पण ज्यांनी मुंबईला सत्तेची 2च दिवसाचं अधिवेशन घेतलं होतं, 2 दिवसाचं अधिवेशन, त्याची मी आठवण करून देतोय. तुम्ही का वैयक्तिक कोणी घेऊ नका याच्यामध्ये. आणि तेव्हा कोविड होताही, परंतु कोविडच्या खाली बरंचसं काय पुढे आता बाकी काही मी जास्त बोलत नाही, परंतु म्हणजे तुम्ही केलं ते बरोबर आहे. म्हणजे आप करे तो सही और हमने किया तो अच्छा नहीं, ये क्या बरोबर नहीं है, ये बरोबर नाही आहे. आणि म्हणून या अधिवेशनात विरोधकांनी, म्हणजे तुम्ही विधान परिषदेचं घेऊ नका, खाली सभेचंही मी बोलतोय की जे काही फक्त थोडं आपलं पायऱ्यांवर आंदोलनं आणि थोडंसं जे काही झालं त्याप्रमाणे ज्या पद्धतीने सभागृहामध्ये विदर्भाच्या संदर्भात नागपूरमध्ये अधिवेशन होतं आहे, त्यामुळे विदर्भाच्याबद्दल जी काय पोटतिडकीने काही गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या दुर्दैवाने झाल्या नाहीत. आणि यावेळेस काही लोक म्हणाले सभागृह अधिवेशन कमी काळाचं आहे, पण मी भाई सांगतो आपल्याला, सकाळी 9 वाजता सभागृह सुरू झालेलं आहे आणि रात्री खालचं 2-2 वाजेपर्यंत चाललेलं आहे. त्यामुळे कामकाज जे आहे, कामाला न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने, आम्ही अगोदरच सांगितलं होतं पत्रकार परिषदेमध्ये, ज्या ज्या प्रश्नांना तुम्ही प्रश्न मांडाल त्याला उत्तर देण्याची सरकारची पूर्ण तयारी आहे. कुठल्याही आयुधाच्या माध्यमातून आपण विचारा. आणि परंतु दुर्दैवाने ते झालं नाही. पण जाऊ द्या, काही जणांनी तर म्हणजे 2 वाजेपर्यंत आम्ही सभागृह चालवलं, पण काही लोक तर 2 तास पण सभागृहामध्ये बसायची तसदी घेतली नाही. काही म्हणजे ज्यांना जनतेची खरंच प्रश्नांची या अधिवेशनामध्ये आपण त्याला न्याय मिळवून घेत असतो, त्याला वाचा फोडत असतो, परंतु तसं काही वातावरण पाहायला मिळालं नाही. फक्त एकच विरोधी पक्षनेता हे पूर्ण अधिवेशनामध्ये दुसरं काय विरोधी पक्षनेत्याशिवाय नेत्यांनी आपल्या चर्चा केली नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. आणि भाई विदर्भामध्ये एक म्हण आहे, घरात नाही दाना आणि मले पाटील म्हणा, नाही पाटील म्हणा का बाजीराव म्हणा, ठीक आहे. आणि विरोधकांकडे आता संख्याबळ नाही आहे दुर्दैवाने. ते आमची चूक नाही आहे, जनतेने ते दिलेलं आहे मॅन्डेट, त्या जनतेचं मॅन्डेट स्वीकारलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा आपण शेवटी सर्व जनता असते आणि म्हणून काही लोक तोंडाने फक्त बोलत असतात, इथे येऊन बोलत नाहीत आणि ते बळ फक्त इथूनच दाखवतात, बाहेर दाखवतात. आणि मग आरोप तर आम्हाला पण आम्ही आरोप पातळी सोडून बाई कधी करत नाही, आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून काही लोकांचं अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी परिस्थिती काही लोकांची झालेली. मी खाली बोललो, जेव्हा माझ्यावर टीका केली तेव्हा मी बोललोय. काही लोक पर्यटन करून गेले सभापती महोदय, अरायवल आणि डिपार्चर. पर्यटन मंत्री इकडे आहेत. आणि म्हणून पर्यटनासाठी आले अरायवल, आणि कोणी वैयक्तिक घ्यायची गरजच नाही, मी वैयक्तिक कोणावर आरोप करत नाही. आणि आले फिरले गेले, ठीक आहे, चांगलं आहे. पण सभागृहामध्ये एकही प्रश्न न विचारणारे देखील सदस्य आपण पाहिले, एकही प्रश्न न विचारणारे सदस्य देखील पाहिले. हे खरं म्हणजे रेकॉर्डवर आहे. न बोलणारे मध्ये पण रेकॉर्डमध्ये येणार. आणि म्हणून ही खरं म्हणजे लोकांच्या बद्दल असलेली तळमळ जी आहे त्यांनी दाखवली. आणि जास्ती काय मी म्हणे सांगत नाही, पण माझ्या मते अधिवेशन किती दिवसाचं घेता हा मुद्दा महत्त्वाचा नाही. विदर्भाच्या विकासासाठी आपण काय मागणी करतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून विदर्भाच्या विकासासाठी काय केलं काही लोक विचारत होते. आणि म्हणून महायुती सरकारचा विदर्भाचा जो काही चौफेर विकास आम्ही करतोय याच्यावर थोडासा मी कटाक्ष टाकतो.
आणि वराड म्हणजे सोन्याची कुऱ्हाड असं म्हटलं जातं. तेच वैभव विदर्भाला पुन्हा एकदा प्राप्त करून देण्याचा महायुतीचा प्रामाणिक प्रयत्न आहे. हे विदर्भामध्ये नागपूरमध्ये अधिवेशन असल्यामुळे या ठिकाणी विदर्भात देखील जे काही केलं आहे त्याचं थोडक्यामध्ये मी सारांश सांगतो. वीज निर्मिती, खनिज संपत्ती, कृषी उत्पादन, वनसंपत्ती, पर्यटन, वाहतूक, लॉजिस्टिक क्षमता ही 7 विदर्भाची मुख्य बलस्थान आहे. आणि इथलं इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्री आणि इरिगेशन याच्यावर आम्ही भर दिला गेल्या 3.5 वर्षामध्ये. गडचिरोलीसारख्या नक्षल भागामध्ये आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही कारखाने जात नव्हते. आज कितीतरी कारखाने, जिंदालसारखे, लॉईडसारखे कितीतरी कारखाने या ठिकाणी गडचिरोलीमध्ये जाऊ इच्छित आहेत. आणि मोठ्या प्रमाणामध्ये दावोसमध्ये देखील जे करार झाले, मी मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणापैकी गडचिरोलीमध्ये देखील उद्योजकांनी करार केले. आणि त्यामुळे 5 लाख कोटींचे जे सामंजस्य करार झाले ते विदर्भासाठी झालेले आहेत. भाई, विदर्भासाठी ही मोठी आहे. आणि म्हणून पुढील 5 वर्षात गडचिरोली हे देशाचं स्टील हब बनेल अशा प्रकारचं तिथे लोकांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. आज कितीतरी हजारो लोकांना काम मिळतं आहे. आणि गडचिरोलीहून जगभरामध्ये स्टील निर्यात केलं जाईल, अशा प्रकारची परिस्थिती तिथे आहे. कारण पोटेन्शियल आहे, पण लोक जात नव्हते. मला आठवतं मी जेव्हा पालकमंत्री होतो आणि सुरजागडला प्रकल्प सुरू करायचा होता, तर आपले अधिकारी पण, पोलीस डिपार्टमेंट पण म्हणाले नक्षलवाद आहे तिकडे, नक्षलवादामध्ये ते सुरू करता येणार नाही. मी त्यांना त्यावेळेस सांगितलं, नक्षलवाद आणि सरकार कुणासाठी आहे? नक्षलवादाला घाबरून जर तिथे उद्योग आपण सुरू करत नसो तर मी वेगळ्या भाषा तिथे काढली होती, पण ते बोलू इच्छित नाही. तर मी स्वतः जाऊन तिथे हे कारखाना सुरू करेन. आणि मग स्वतः मी सुरजागडला जाऊन तिथे कारखाना सुरू झाला. आज तिथे 10,000 20,000 लोक काम करत आहेत. आज मोठ्या प्रमाणावर तिथे इतर इंडस्ट्री जाते. आणि टाटा आपले टाटा समूह जो आहे त्याला देखील धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी देखील तिकडे इन्व्हेन्शन त्यांनी एक सेंटर चालू केलं आहे. इन्व्हेन्शन, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन हे स्किल डेव्हलपमेंट CSR मधून चालू केलं आहे. 5,000 ते 7,000 लोक दरवर्षी ट्रेंड होणार. ते नोकऱ्या तर मिळतील, पण स्वतःचा व्यवसाय देखील करणार. हा बदल झालेला आहे. हा बदल घडवलेला आहे. वस्तुस्थिती आपल्यासमोर आहे. आणि टाटा समूहाने आणखी देखील जिथं जिथं आपण मागणी करतोय तिथं देखील तयारी दाखवलेली आहे. म्हणजे आपण 20% आणि बाकी 80% ते पैसे खर्च करतायत. ही मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून सगळ्यात आपल्याला मी सांगेन, त्यानंतर चीननंतर जगातील 2ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फ्लाइंग अकादमी अमरावतीमध्ये सुरू होती आहे. ही देखील आपल्यासाठी मोठी अचीवमेंट आहे. आणि म्हणून या ठिकाणी 25,000 वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी एअर इंडियासोबत आपला करार झालेला आहे. हे विदर्भातच झालेलं आहे. आणि म्हणून गडचिरोलीमध्ये देखील काही लोक म्हणाले इतके वर्ष एअरपोर्ट होऊ शकत नाही, पण एअरपोर्टसाठी आपण लँड ॲक्विजिशन केलेलं आहे. गडचिरोलीत एअरपोर्ट आपण करतोय. त्यामुळे गडचिरोलीसारख्या अगदी नक्षल आणि दुर्गम भागामध्ये हे जर आपण करू शकतो तर इतर भागामध्ये, विदर्भामध्ये अनेक आपल्याला या ठिकाणी कामं करता येतात. मार्च 2026च्या आत देशातला नक्षलवाद संपून टाकण्याचा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी केलेला आहे. आज तुम्ही बघा, हाताला काम दिलं, इन्फ्रास्ट्रक्चर दिलं, मोबाईल कनेक्टिव्हिटी दिली, आरोग्य केंद्र दिली, त्या ठिकाणी शिक्षणाच्या चांगल्या सोयीसुविधा दिल्या. आता लोक सरेंडर होऊ लागलेत. मी जेव्हा होतो तेव्हा देखील मोठ्या प्रमाणावर नक्षलवादींनी आत्मसमर्पण केलं. एक मोठा ग्रुप होता, त्यांना देखील आपण आपल्या C60 टीमने त्यांचा खात्मा करून टाकला. आता देवेंद्रजी त्या दिवशी गेले होते तिकडे, त्यांच्यासमोर देखील मोठ्या प्रमाणावर आत्मसमर्पण झालं. आज लोकांच्या हाताला काम मिळतं आहे. लोक आता विकास पाहिजे, अजेंडा काय आपला विकासाचा अजेंडा. आणि म्हणून नक्षलवाद जवळपास आपल्या गडचिरोलीमधला संपुष्टात लवकरच आल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे. कारण त्यांना आपण मुख्य प्रवाहामध्ये आणतोय. शेवटी फक्त पोलीस आणि ते चकमक करून आपण थांबत नाही, तर त्यांना देखील मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी मोठ्या योजना आहेत.
आणि म्हणून ही जी काही मोहीम आपण नक्षलवाद संपवण्याची महायुती सरकारने घेतलेलं आहे, त्याचबरोबर सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी 2000 कोटींची तरतूद इथं केलेली आहे. गोसीखुर्द प्रकल्प वेगानं पूर्ण करण्यासाठी निधी दिला आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, महाविकास आघाडीच्या काळात 4 फक्त सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. महायुती मी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर आतापर्यंत 187 सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. शेवटी शेतकरी महत्त्वाचा आहे, तो आपला अन्नदाता आहे. पूर्व विदर्भातील 6074 मालगुजारी तलावापैकी 2588 तलावांच्या दुरुस्ती आणि पुनर्जीवनासाठी 533 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे. नदीजोड प्रकल्प, सिंचन योजनांमुळे कोरड्या जमिनी देखील तिथं आता शेती लोक करू लागलेले आहेत. वैनगंगा नळगंगा प्रकल्पात विदर्भातल्या 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. यातून 10 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. हा मोठा आमूलाग्र बदल आहे. समृद्धी महामार्गाचा विस्तार तुम्हाला माहिती आहे. समृद्धीने आता यावेळेस बरेचसे लोक ते कुठल्या कंपनी इंडिगोचं भानगड झाली, समृद्धीने आले लोक. म्हणजे समृद्धी महामार्ग जो आहे एक गेम चेंजर समृद्धी महामार्ग आहे. त्याला देखील अडथळे निर्माण झाले होते भाई, पण तेव्हा आम्ही त्याला अडथळ्याची शर्यत पार करून त्याचा रस्ता पूर्ण केला. आणि फक्त रस्ता नाही, तिथे मल्टीनॅशनल कंपन्या येत आहेत, लॉजिस्टिक पार्क होत आहेत, फूड प्रोसेसिंग युनिट होत आहेत, नोड तयार होत आहेत. म्हणजे एक रस्ता काय करू शकतो हे समृद्धी महामार्गाने दाखवलंय. आता त्याचा आम्ही विस्तार करतोय. भंडारा, गडचिरोली, गोंदियापर्यंत आपण हा महामार्ग घेऊन जातोय. भिवंडीच्या पुढे ते आपण करतोच आहे. आणि भिवंडीपर्यंत एकदम सुपरफास्ट आहे. तिथून आता जे आहे ते आपण त्याचा इलाज काढलेला आहे. आणि म्हणून समृद्धी महामार्गामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी त्याचा वापर होऊ लागलेला आहे. आणि त्याचा फायदा खऱ्या अर्थाने या ठिकाणी राज्याला होतोय. वडसा देसाईगंज ते गडचिरोली या रेल्वे मार्गाला देखील आमच्या काळामध्ये मंजुरी मिळाली. ही रेल्वे सुरजागडपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे देखील आपण जे स्टील हब म्हणतोय त्याला प्रोत्साहन मिळेल. विदर्भात दळणवळण सुविधांमध्ये क्रांतिकारी भर पडते आहे. विरोधक मात्र जुन्याच आरोपाचं दळण दळत आहेत. त्यामुळे MSP म्हणजे MSPने कापूस खरेदी आपण करतोय, धान उत्पादनासाठी बोनस देतोय, प्रति हेक्टर 20,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. कापूस आणि सोयाबीन उत्पादनासाठी व्हॅल्यू चेन जी आहे विकसित करण्यासाठी 520 कोटींचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आणि अमरावती आणि नागपूरला टेक्स्टाईलचं क्लस्टर आपण करतोय. नागपूरला डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून, तर गडचिरोलीला स्टील सिटी म्हणून नवी ओळख या ठिकाणी मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू होतोय. अमरावतीच्या PM मित्रा या पार्कमुळे 2 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. आणि निर्यातीच्या अनेक संधी त्यातून आपल्याला पुढे चालून येतील. अमरावतीला नांदगाव पेठ इथं टेक्स्टाईल क्लस्टरचं मेगा प्रोजेक्टला मंजुरी दिलेली आहे. त्याचबरोबर नवीन खनिज धोरणामुळे विदर्भाला मोठा फायदा होणार आहे. नागपूरला महाराष्ट्राचा नवीन आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्तीय केंद्र म्हणून विकसित करणारा प्रकल्प हिंगणा तालुक्यात सुरू होणार आहे. हे मी आपल्याला सांगू इच्छितो. सुमारे 1710 एकर जमिनीवर हा प्रकल्प असून त्यासाठी राज्य, हुडको आणि MMRDAच्या यांच्यात MOU झालेला आहे. आणि एकूण 11,300 कोटींचा निधी हुडको उपलब्ध करून देणार आहे. यापैकी 6,500 कोटी नवीन नागपूर बिझनेस डिस्ट्रिक्टसाठी आणि 4,800 कोटी नागपूर रिंग रोडच्या भूसंपादनासाठी आपण मंजूर केलेले आहेत. या प्रकल्पातून 5 लाखापेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार आहेत. ही वस्तुस्थिती मी सांगतोय. हे आकडे जे आहेत ते मी लिहून ठेवा पाहिजे तर. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेचं महाज्योती मुख्यालय जे आहे नागपूर येथे स्थलांतरित केलं जात आहे. विदर्भातील तरुणांना विविध कौशल्याचे प्रशिक्षण देण्यासाठी 100 एकर जागेवर स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीची स्थापना होती आहे. मी मगाशी सांगितलं की 2022 मध्ये टाटा ग्रुपशी आपण करार केलेला आहे आणि तिथं देखील मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि तरुणांना संधी मिळते. यंदा राज्याच्या अनेक भागामध्ये सभापती महोदय
अतिवृष्टी झालेली आहे, आपल्या शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली आहे, त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. शेतकरी केवळ आपला बळीराजा नाही तर अन्नदाता आहे. शेतीचं नुकसान झालं आहे, जमिनी खरडून गेल्यात, घरं पडलेली आहेत, जनावरं वाहून गेलेली आहेत, जीवितहानी झालेली आहे. अशा अनेक माध्यमातून शेतीला फटका बसलेला आहे आणि म्हणून सगळ्या अर्थव्यवस्थेलाच अगदी फटका बसला आहे. त्यामुळे महायुती सरकार हे कायम शेतकऱ्यांच्या बरोबर होतं आणि बरोबर राहील. सतेज पाटील आणि मला वाटतं आणखी कोणीतरी विचारलं होतं की शेतकऱ्यांना जे मदत मिळाली नाही, पण आपल्याला मी सांगू इच्छितो, मी आकडे आपल्याला देतो. विदर्भातील अमरावती विभाग या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या 21,94,865. त्यांना रक्कम मिळालेली आहे 3,702,73,00,000. नागपूर विभागामध्ये मदत देण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या आहे 4,54,588. रक्कम दिलेली आहे 770,29,00,000. छत्रपती संभाजीनगर विभाग मदत देण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या 45,71,082. रक्कम वाटप केलेली आहे 6,743,71,00,000. उत्तर महाराष्ट्र नाशिक विभाग मदत देण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या 13,27,694. त्यांना मदत दिली आहे 2,158,68,00,000. पुणे विभाग 8,57,914 शेतकरी. रक्कम 1,586,27,00,000. कोकण विभागामध्ये शेतकऱ्यांची संख्या 89,414. रक्कम 45,96,00,000. असं जवळपास सभापती महोदय 15,000 कोटी रुपयांचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे. तुम्ही व्हेरीफाय करू शकता. आणि म्हणून त्याचबरोबर हे आणखी जे काय जेव्हा जेव्हा अतिवृष्टी झाली तेव्हा आम्ही नियम बदलले, अटी शर्ती बदलल्या, NDRFचे नियम बदलले, 2 हेक्टरचं 3 हेक्टर केलं, सततच्या पावसामुळे होणारं नुकसान पैसे दिले. आम्ही कधी असं हे बघितलं नाही की शेतकऱ्याचं जेवढं मोठं नुकसान तेवढं त्याला मोठी मदत सरकारने, महायुती सरकारने केलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण काही लोक बोलत असतात काही मिळालं नाही, काही मिळालं नाही, काही मिळालं नाही. ही आकडेवारी आहे आणि आकडेवारी दिलेली आहे ती आपण तपासून घेऊ शकता. आणि म्हणून याबरोबर काही लोकांनी कर्जमाफीचा विषय पण काढला. कर्जमाफीचा शब्द आम्ही दिलेला आहे महायुतीने आणि जाहीरनाम्यात दिलेला आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो. हां, सगळं होतं ना बरोबर. तुम्ही म्हणाले होते लाडकी बहीण योजना पण होणार नाही, झाली ना? झाली की नाही? त्याला अरे इथले लोक कोर्टात गेले होते हे बंद पाडा म्हणून. गेले होते, जाऊ दे आता बोलत नाही मी, गेले होते बंद पाडायला. कोर्टाने त्यांना दिली चपराक लावून आणि पळवलं त्यांना. तर आणि गेलेले हरले. म्हणून आम्ही जे बोलतो ते करतो. जे बोलतो कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट. मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. कर्ज माफी आम्ही करणार आणि करणार म्हणजे करणार. तुम्ही तुमच्या समोरच करणार आणि त्यामुळे चिंता करू नका. सतेज पाटील, सचिन अहिर या सदस्यांनी देखील शेतकऱ्यांच्या मदतीबरोबर तुम्ही ठीक आहे. आपल्याला तर शेतकऱ्यांच्या बाजू बोललंच पाहिजे. त्याशिवाय शेवटी आपण सगळेजण विरोधी पक्ष काय, सत्ताधारी पक्ष काय, हे आपण शेवटी सभागृहामध्ये या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी हे अधिवेशन असतं. आणि म्हणून या अतिवृष्टीचा फटका जेवढा मी आता मगाशी दाखवलं तुम्हाला, 15,000 कोटीचा निधी दिलेला आहे. उरलेल्या शेतकऱ्यांना देखील ही मदत जाते आहे आणि एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही हा देखील आमचा शब्द आहे आणि आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की शेतकरी संकटात आहे. यावेळेस आपण सगळ्यांनी मिळून त्याच्या मागं उभं राहायला पाहिजे. इथं राजकारण करता कामा नये. काही लोक गेले कुठे कुठे जाऊन आले तिकडे आणि परत आले, पण आम्ही
गेलो जिकडे तिकडे सरकारची मदतही केली, त्यांना त्यांचं जीवनावश्यक वस्तूही गेल्या. आम्ही त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही म्हणालो होतो भाई, आणि पाळलं आम्ही ते. त्यांची दिवाळी काळी होऊ दिली नाही. आमचे कार्यकर्ते जाऊन त्यांचा दसरा साजरा केला, त्यांच्या घराला तोरणं बांधली. त्याच्यावर ऑब्जेक्शन, अरे त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. अरे मग तुम्ही लोकांनी साधा बिस्किटचा पुडा तरी न्यायचा होता, तो पण नाही नेला. आणि लोकांना बघा, इथं सभापती महोदय, स्थिर सरकार पाहिजे होतं आणि म्हणूनच महायुतीला लँडस्लाईड मॅन्डेट दिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही जी सरकार, आमची जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे ज्या गतीने आम्ही 22 पासून काम करतोय, ती गती अधिक वेगाने यापुढे देखील आम्ही त्याला कायम ठेवतोय. जो शब्द सत्तेत येण्यापूर्वी दिलेला आहे, तो शब्द आम्ही पाळत संपूर्णपणे सगळे पाळणार. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही आम्ही, प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही, एवढा आपण विश्वास ठेवा. आणि लाडक्या बहिणींचं म्हणाले आता बंद होणार, उद्या बंद होणार, पण लाडक्या बहिणींची ओवाळणी कधी बंद होणार नाही, कधी बंद होणार नाही. आणि ही योजना कधी बंद पडणार नाही. किती काही कोणी आरोप प्रत्यारोप दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी आणि त्यामुळे किती काही हे केलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. कोणी माईकाला आला तरी बंद नाही होणार. 2100 रुपये आम्ही बोललेलो आहे, ते देखील योग्य वेळी देणार, योग्य वेळी देणार भाई. अरे आम्ही जे बोलतो ते करणार, बोल द्या तो बोल द्या. आणि म्हणून योजना या सुरू राहतील. खरं तर मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासूनच अनेक लोकांना त्रास झाला, पोटदुखी झाली, काय काय आजार झाले. कारण मी आपलं काम करतो, मी प्रामाणिक कामावर फोकस करणारा कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे, आताही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. माझ्या डोक्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा हवा नाही, जातच नाही. आणि त्यामुळे माझं नाव घेतल्याशिवाय काही लोकांचा दिवस सुरू होत नाही आणि काही लोकांचा दिवस संपत नाही. माझं नाव घेतल्याशिवाय शशांकजी आणि स्वप्नात मी मला बाहेर मगाशी सकाळी पत्रकाराने विचारलं 19 तारखेला काहीतरी बदल होणार, धमाका होणार आहे, त्यामध्ये परत हे मुख्यमंत्री होणार आहे असं सांगितलंय, ती गोष्ट खरी आहे का? सभापती महोदय, शशिकांतजी, आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे. आमचा अजेंडा काय सांगतो, ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय ना, त्यांचे प्रश्न सोडवणे, त्यांच्या समस्या सोडवणे. त्यामुळे तुम्ही तुम्ही हितचिंतक आहात, आभारी आपला. परंतु आपल्याला सांगतो मी, आमचा अजेंडा जो आहे बघा, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार. आणि आपण पाहताय, मी मुख्यमंत्री व्हायच्या पूर्वी पण असाच होतो, मुख्यमंत्री झालो तरी असाच आहे, आताही असाच आहे. त्यामुळे माझ्यात बदल होणार नाही. सर्वसामान्य माणूस आमचा केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून मी कॉमन मॅन, लोक आता मला डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतात. काय प्रॉब्लेम आहे का? चीफ मिनिस्टर म्हटलं किंवा डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हटलं का म्हणजे असं काय नवीन काय असतं का काय? त्यामुळे सर्वसामान्य माणसाची जी नाळ जुळलेली आहे, ती भाई कनेक्ट झालेली आहे, ती तुटता कामा नये. आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे कार्यकर्ता हा आपला जो आहे हा सर्वसामान्य माणूस आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की काही लोकांना मला कोणी सांगितलं कि आप नज़र का ऑपरेशन कर सकते हैं, लेकिन नजरिये का नहीं कर सकते, डोळ्याचं करू शकतो. पण काय मग त्याला आता झोपेचा सोंग घेतलेल्या माणसाला उठवू शकतो का आपण? झोपलेल्या माणसाला उठवता येतं,
पण काही लोकांना जे आहे तेच आहे की बसता उठता दिल्लीला गेला की प्रॉब्लेम, गावाला गेला की प्रॉब्लेम, शेती करायला गेला की प्रॉब्लेम. असं कसं चालते? आणि मी 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 काही कोणावर बोलत नाही. मला जेव्हा बोलतात तेव्हा मी नेमकं बोलतो. आणि त्यामुळे आता काल काय काय बोलून गेलेत, मी जाऊ दे, मी त्याच्यावर जात नाही. आता पुढे अजून आपल्याला निवडणुकांमध्ये प्रचार करायचा आहे. त्यामुळे टीकेला मी टीकेने उत्तर देत नाही, आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही. सचिनजी बरोबर आहे की नाही? मला तुम्ही कधी असं बिलो द बेल्ट कधी आरोप करताना कोणा बघितलंय? मी कधी नाही. मला आरोप करतात, मग मी चांगल्या भाषेमध्ये त्यांना उत्तर देतो, असभ्य भाषेत. आणि विरोधी पक्षनेता द्या, नाही तर उपमुख्यमंत्री पद रद्द करा. अरे तर काय संबंध आहे त्याचा? मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही मला बोलायचे घटनाबाह्य आहे, उपमुख्यमंत्री झालो तरी घटनाबाह्य आहे. मग आता घटना मानतच नाहीत त्या लोकांनी, हे बोलावं, ही शोकांतिका आहे. मग आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आता अजितदादा इथं होते मगाशी, ते कोण होते? उपमुख्यमंत्री होते ना. देशामध्ये किती इतिहास आहे, कितीतरी सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट वाचून घ्यायला पाहिजे ना, थोडा अभ्यास, माहिती घेतली पाहिजे. आणि त्यामुळे जे काही ते जाऊ द्या, मला बोलायचं नाही. परंतु किती काही म्हटलं, घटनाबाह्य काही असं, तरीसुद्धा मला काय माझ्यावर परिणाम होत नाही. मी माझं काम करत असतो. किती आदळआपट केली ते माझं काम चालू आहे आणि मग मला कामावर फोकस आहे, बाकी मी टीकेकडे लक्ष देत नाही. पण ही जी काही जळजळ मळमळ आहे ती पदावर नाही आहे. एकनाथ शिंदे याच्या वैयक्तिक याच्यावर आहे का? एक सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला, एक शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला, का 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 हजम होत नाही, का पटत नाही? आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की शेवटी काही लोकांना किती काही केलं तरी ते पटणार नाही. पण मी काय त्याच्यावरचा फोकस हटवला नाही कामावरचा. आणि ते दोन शब्द आणखी सांगतो तुम्हाला. न मैं गिरा ना मेरे हौसले गिरे, न मैं गिरा ना मेरे हौसले गिरे, पर मुझे गिराने में कुछ लोग कई बार गिरे. थोडं पाहिजे, हरकत नाही, कामातून उत्तर देत राहू आम्ही. आणि मुंबईकरांसाठी देखील काल पण आम्ही सभागृहामध्ये अनेक निर्णय घेतले. खालच्या सभागृहात देखील 2 दिवसापूर्वी अनेक निर्णय घेतलेले आहेत, ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत मुंबईकरांसाठी. झालं ना चांगलं. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी हाऊसिंग फॉर ऑल ही संकल्पना मांडली आणि या संकल्पेला मूर्तरूप आणण्यासाठी महायुती शासनाने अनेक निर्णय घेतले. त्याचबरोबर शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं स्वप्न होतं 40 लाख लोकांना मुंबईमध्ये मोफत घरं द्या. तेव्हा काही लोकांनी खिल्ली उडवली, पण त्याची खरी सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यावर सुरू झाली. याचा मला अभिमान आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून, SRAच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आता देखील देवेंद्रजी आहेत त्यांच्या माध्यमातून ही आम्ही पुढे नेतो योजना. आणि घरं बांधणे, पुनर्विकास यामधले सगळे अडथळे दूर केले आम्ही. मग खरं म्हणजे मुंबईमध्ये मराठी माणूस ताठ मानेने उभा राहायला पाहिजे, त्याला चांगलं घर मिळालं पाहिजे. यासाठी त्यांचा जो काही पुनर्विकासाचा मार्ग आहे तो भाई आम्ही मोकळा केलेला आहे. मुंबईमध्ये ओसी नसलेल्या 20,000 इमारतींना दिलासा दिला. 20,000 किती संख्या झाली बघा तुम्ही. ओसीमुळे त्यांना काही मिळत नव्हतं. प्रॉपर्टी टॅक्समध्ये डबल, पाणीपट्टी डबल, लोन मिळत नव्हतं. मी काल परवा बोललो, पण त्यांना त्याचा खरेदी विक्री करता येत नव्हती. त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार होती, काढली ना आम्ही बाजूला. शेवटी कायदा कोणासाठी पाहिजे? लोकांच्या भल्यासाठी. आणि तो आम्ही निर्णय घेतला आहे. त्यामुळे या जवळपास 2.5 लाखापेक्षा म्हणजे 10 लाख कुटुंब यापेक्षा जास्त लोकांना थेट फायदा होणार आहे. आणि म्हणून त्यांना सगळं जे काही पाणीपट्टी, मालमत्ता, बँकेकडून कर्ज मिळणं सोपं होईल, पुनर्विकासाला त्यांना मार्ग मोकळा होईल. आणि मुंबईच्या धर्तीवर इतरही लोकांच्या मागण्या आलेल्या आहेत, तर ते इतर महापालिकांमध्ये देखील अशा धोरणाची अंमलबजावणी करण्याचा शासनाचा मानस आहे. तशा प्रकारच्या सूचना मी नगरविकास विभागाला दिलेल्या आहेत.
त्याबद्दल अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर मुंबई पागडी मुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला. पागडी मुक्त किती वर्षापासून 50, 60, 100 पिढ्यानपिढ्या गेल्या पागडीमध्ये. बरं काय आहे त्याला, ते प्रोटेक्टेड आहेत, त्यांना काढू शकत नाही, मालकालाही काही फायदा नाही, त्यालाही काही फायदा नाही, आणि इमारती तशाच उभ्या आहेत, धोकादायक इमारती आहेत, पडतायत, लोकांचा जीव जातोय. कशाला म्हणजे कधी कोणी विचार पण नव्हता केला. पण नगरविकास विभाग आणि गृहनिर्माण विभाग या माध्यमातून आम्ही 13,000 पेक्षा जास्त इमारतींच्या पुनर्विकासाला चालना दिलेली आहे. हे 28,000 केसेस पेंडिंग आहेत यामध्ये. आणि म्हणून त्याचबरोबर संजय गांधी नॅशनल पार्कमधले 25,000 लोकांचं अतिक्रमण आहे. दरवेळा आपलं लक्षवेधी मांडतो तुमच्या त्या भागामध्ये, आणि त्यांना देखील आम्ही जवळच्याच परिसरामध्ये त्यांना घरं देण्याचा, पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फॉरेस्ट देखील मोकळा श्वास घेईल, त्यांना देखील घरं मिळतील, त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार दूर होईल. हे विन विन सिच्युएशन. म्हणजे भाडेकरू मालक त्यांनाही आम्ही फायदा दिला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मालकावर कुठं अन्याय नाही केला. भाडेकरूला हक्काचं घर मिळणार, त्याला देखील बेसिक FSI देणार. भाडेकरू जो आहे पागडीवाला त्याला त्याचं क्षेत्रफळा एवढे एरिया देणार, उरलेला इन्सेंटिव्ह FSI देणार, जेणेकरून तो पुनर्विकास करण्यासाठी लोक पुढे येतील. त्यामुळे हे सगळे निर्णय जे घेतलेत आम्ही, हे निर्णय सगळा विचारपूर्वक घेतलेत. एकही निर्णय जो आहे कागदावर नाही राहणार, त्याचा अंमलबजावणी होणार आहे. तशा प्रकारे आम्ही निर्णय घेतलेत. गिरण्यांच्या जमिनीवरील घरं चाळीमध्ये आणखी विकास तो राहिलेला आहे. तुम्ही नेहमी गिरणी कामगारांच्या बाजूने असता, आणि म्हणून त्याच्याबद्दल देखील त्या नियमावलीत देखील फेरबदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आपण घेतला आहे. गरजूंना तातडीने घरं देणं, नवीन प्रकल्प बाधितांकरता मुबलक घरं उपलब्ध होण्याकरता हाऊसिंग स्टॉक निर्माण करण्याचा आम्ही मोठा लँड बँक, हाऊसिंग बँक, कारण शेवटी लोकांना पुनर्विकास करायचा असेल, मोठे प्रकल्प करायचे असतील तर घरं पाहिजेत, कोणाला आपण वाऱ्यावर सोडता येणार नाही. त्यामुळे देखील 2 लाखांपेक्षा जास्त घरं उपलब्ध करण्याचं उद्दिष्ट आमचं आहे. आणि शशिकांत शिंदेजी आणि विक्रांत पाटील यांनी सिडकोच्या घराच्या किमतींच्या बाबतीमध्ये चर्चा केली होती. त्या बाबतीमध्ये ते दर निश्चित केले होते. त्यामध्ये आपण थेट 10% कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्याच्यामध्ये 15% फायदा होतोय. कसा फायदा होतोय? घरांच्या किमती कमी झाल्यामुळे GST स्टॅम्प ड्युटी सारख्या इतर करांमधून 5% आणखी बचत होणार आहे. म्हणजे त्याला जो कमी किंमत किती होणार? 15%. त्यामुळे 15% बचत त्याचा होईल, 15% त्याला बेनिफिट होईल. हा देखील मोठा निर्णय आहे. हा मोठा निर्णय केला आपण. MMRचा झपाट्याने विकास होतोय, लोकसंख्या वाढते. त्या वाढत्या लोकसंख्येची पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन धरणाची आम्ही तजवीज करतोय, आणि त्यासाठी देखील आमचं काम सुरू झालेलं आहे. मुंबई स्लम फ्री करण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललेलं आहे. मुंबईमध्ये 50 एकरपेक्षा मोठ्या भूखंडावर SRA क्लस्टर रिडेव्हलपमेंट स्कीम राबवण्याचा आपण निर्णय घेतला आहे. त्याचे तर 17,000 घरांची आपण रमाबाई आंबेडकर नगर जे घाटकोपरला आहे त्याचं काम सुरू झालं. 137 कोटी रुपये भाई, मी मुख्यमंत्री असताना त्यांना भाड्याचे चेक वाटून आलो. त्यांना वाटलं होतं काय मिळणार नाही आम्हाला, आमचं आता संपलं, काय नाही, खाली घरं केली आणि तसं रखडलं. आता तिथं SRA आणि MMRDA मिळून काम करते आहे, काम सुरू झालं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे 17 प्रकल्पांची निवड आपण केली आहे. मी काल पण याच्यावर चर्चा केली. यामध्ये MMRDA, सिडको, MSRDC, BMC, MIDC, म्हाडा इत्यादी शासकीय ज्या यंत्रणा आहेत आपल्या, त्या जेवी करणार आहेत. आणि जेवी करून यामध्ये म्हाडा आणि SRA बरोबर जेवी केल्यानंतर या सगळ्या प्रकल्पांना जलद गतीने पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. मगाशी बाळासाहेबांचं उल्लेख केलेला आहे. 95च्या सुमारास त्यांनी हे स्वप्न पाहिलं होतं की 40 लाख लोकांना घरं, आणि ते आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करतोय. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी टप्प्याटप्प्याने या अशा मोठ्या प्रकल्पांमुळे होणार आहे. आणि 40 लाखापेक्षा जास्ती लोकांना या योजनेमध्ये घरं मिळणार आहेत. आणि म्हणून बाळासाहेबांना देखील हे जे काय आम्ही हे सगळं आहे हे त्यांच्या आशीर्वादाने, त्यांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या मनातलं जे जे काय आहे
ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे आणि त्याला आम्ही गती देतोय. SRA अभय योजनेला 31 डिसेंबर 2026 पर्यंत 1 वर्षाची मुदतवाढ आपण दिली आहे. SRA अभय योजना आहे ना, त्याला आपण मुदतवाढ दिली आहे. म्हाडाच्या OC अभय योजनेलाही 1 वर्षाची आपण मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे त्यांना देखील मोठा दिलासा मिळेल. SRA प्रकल्पामधील तक्रारींचा जलद निपटारा करण्यासाठी सभापती महोदय AGRCची संख्या परवाच्या दिवशी चर्चा चालू होती, वाढवण्याचा निर्णय आपण घेतला आहे. कारण हे असे नवीन प्रकल्प उभे राहतील, नवीन सुरुवात होईल, त्यामुळे केसेस वाढतील आणि ह्या जी काय पेंडन्सी आहे ती राहू नये म्हणून AGRC देखील आपण नव्याने करतोय. लीज प्लॉटवर मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांची जी घरं बांधलेली आहेत लीज प्लॉटवर, त्याकरता नवीन योजना, कारण त्यांचा पुनर्विकासाचा प्रॉब्लेम आहे, त्या प्रीमियम काहीतरी परवडत नाही, त्यामुळे आपण तेही निर्णय घेतोय की त्यांचा देखील पुनर्विकास झाला पाहिजे. 83 प्लॉट आहेत, 83 वसाहती आहेत आणि त्यांना देखील आपण हे करतोय. मी तर 2-3 वसाहतीमध्ये स्वतः जाऊन आलो, तिथली काय परिस्थिती आहे. मुंबईचा सफाई कामगार मुंबई स्वच्छ करतो आणि तो कशा अवस्थेत राहतो त्याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. आणि आज तिथं बघितलं तर 5 स्टार अम्युनिटी सुरू केलेले आहेत. हे काम शेवटी सरकार म्हणून आपलं आहे, ते आम्ही करतोय आणि त्यांना देखील योजना आम्ही करतोय. मुंबईतील फनेल झोनमुळे रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला देखील गती देतोय. मी काल म्हणालो इथं की फिजिबल करण्यासाठी हे सगळे प्रकल्प जो अनयूज FSI जो वापरता येणार नाही हाईट रेस्ट्रिक्शनमुळे, त्याच्यापोटी TDR देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. TDRच्या माध्यमात काही लोकांच्या सूचना आहेत की भाडं जे आपल्याला लागतं त्याचा देखील कॅल्क्युलेट करावा TDR, त्याच्यावर देखील आपण सकारात्मक विचार करतोय. कारण शेवटी कुठलाही भुर्दंड त्या नागरिकावर भुर्दंड पडता कामा नये, त्यासाठी आपण हाकाला फनेल झोनच्या धर्तीवर COD सारख्या डिफेन्स मुळे बाधित झालेल्या डिफेन्स झोनमुळे त्या देखील लोकांचा पुनर्विकास रखडलेला आहे, त्याला देखील ते धोरण आपण लावतोय. या योजनांमुळे मुंबईत हजारो पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागणार आहेत आणि म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित केल्यानंतर योजनेचा प्रस्ताव सादर केल्यानंतरचा कालावधी 120 दिवसावरून 60 दिवसावर आपण आणलेला आहे. त्यामुळे प्रकल्प जलद गतीने राबवले जातील, पेंडन्सी थांबेल आणि लोकांची रखडपट्टी होणार नाही. झोपडपट्टीवासियांना देय असलेलं प्रलंबित भाडं आणि SRAला देय असणाऱ्या रकमा या थकबाकीची वसुली करण्यासाठी विकासकाच्या मालमत्तेची जप्ती करून विक्री करण्याचा निर्णय देखील आपण याच्यामध्ये नियमामध्ये बदल केलेला आहे. कारण काही लोक हात वर करून टाकतात, त्याला भाडं नाही, काही नाही, गेला तो नाला सोपारा वसई, इकडं गेला बदलापूर अंबरनाथ वांगणी, काय त्याच्या हातामध्ये काही नाही. आणि म्हणून मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम या ठिकाणी आपलं महायुती सरकार करणार आहे. त्यासाठी हे तजवीज आपण करतो. आणि म्हणून काही लोक मुंबई तोडणार हे निवडणुका आल्या की करतात, परंतु मी सांगतो की मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे आणि मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही. मुंबई हा हार्ट आहे महाराष्ट्राचा आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत मुंबई कोणीही तोडू शकणार नाही. कोणी माईकाला आला तरी, कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या तरी सुद्धा. त्यामुळे जे तुम्ही जरा आपल्या मित्रपक्षाला सांगत नाही. शासकीय यंत्रणा SRA यांच्या जेवीच्या माध्यमातून रमाबाईचं मी आपल्याला उदाहरण रमाबाई आंबेडकरचं नगरचं सांगितलेलं आहे. एकूण 16,500 झोपड्याचं पुनर्वसन होत आहे आणि म्हणून या ठिकाणी झोपडीधारकांचं भाडं जे आहे ते इतर जे काय आहे त्यांची माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही. आणि झोपडपट्टी धारकांची पात्रता आणि अपात्रता निश्चित करण्यासाठी ऑटो ॲनेक्स्टर 2 प्रणालीचा वापर या ठिकाणी आपण करतोय. आणि त्याचबरोबर मानवी हस्तक्षेपाशिवाय पडताळणी यामुळे करता येईल. आणि तिथं देखील फार जे काही आता जो काही सिस्टीम आहे ती सिस्टीम देखील अधिक
सुलभ करण्यासाठी SRA मध्ये आणि म्हाडामध्ये त्यासाठी देखील आपण हे करतो. काल अनिल परब म्हणाले की आपल्या ST महामंडळ ना त्याच्यामधले RTO त्यांची मी माझ्याकडे होतं खातं तेव्हा मी सगळ्या ऑनलाईन करून टाकल्या ऑनलाईन बदल्या करून टाकल्या ऑनलाईन त्यांच्या ट्रान्सफर आणि पोस्टिंग. तसंच या ठिकाणी देखील आपण या व्यवस्थेमध्ये अधिक सुलभता आणली पाहिजे, सुटसुटीतपणा आणला पाहिजे यासाठी, कारण लाखो लोकांचा विषय आहे. आणि म्हणून मुंबईतल्या बंद 58 गिरण्यांमधील 1 लाख गिरणी कामगारांच्या वारसांना मी त्याशी बोललो ना, घरं देण्याची योजना सुरू करण्यात आली. हे ज्या जागेसाठी सहमती त्यांनी दर्शवली आहे त्यांना ते आपण तिकडे देऊ, पण ज्या संमती दर्शवणार नाहीत त्यांना इतर पर्याय आपण देण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. नाही ते मध्ये काहीतरी त्याचा ते इतर पर्याय देऊ ना, आपण इतर पर्याय देऊ. आणि यामध्ये 18 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर महायुती सरकारने गृहनिर्माण धोरण 2025 जाहीर केलं आहे. यामध्ये परवडणारी घरं, शहरात नवीन आलेल्या युवकांसाठी रेंटल घरं, वर्किंग वुमन हॉस्टेल्स, ज्येष्ठ नागरिकांसाठी घरं, अशा अनेक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी जिरॅटिक केअर करता विशेष योजना आपण तयार करतोय, हे देखील आपण करतोय. म्हाडा अंतर्गत जुने रखडलेले प्रकल्प मोतीलाल नगर असेल, अभ्युदय नगर असेल, GTB नगर, कोळीवाडा, सायन कोळीवाडा, आदर्श नगर, वांद्रे रेक्लेमेशन, SVP नगर, इतर अनेक प्रकल्प जे आहेत, कामाटीपुरासारखा देखील प्रकल्प जो अनेक वर्ष रखडले त्याला देखील आम्ही मान्यता दिली आहे. त्यांचे देखील तिथं मोठ्या प्रमाणावर विकास होईल, डेव्हलपमेंट होईल आणि क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये ते देखील आपण केलेलं आहे. आणि म्हणून मुंबईकरांना मुंबईतच हक्काचं सुरक्षित घर मिळालं पाहिजे, हे स्वप्न जे बाळासाहेबांचं होतं त्याची पूर्तता आपण करतोय. आणि म्हणून येत्या 23 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईकरांसाठी योजना आणून 23 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, सुनील शिंदे ऐका, मुंबईकरांसाठी योजना आणून आम्ही बाळासाहेबांच्या चरणी हे सगळं योजना आणि योजना पुष्प अर्पण करतोय. आणि मला आनंद आहे सभापती महोदय की सेंट्रल हॉलमध्ये पण, मुंबईच्या विधान भवनामध्ये सेंट्रल हॉलमध्ये पण बाळासाहेबांचं तैलचित्र लावण्याचं संधी आणि भाग्य आम्हाला लाभलं, याचं देखील आम्हाला आठवण करून देतो, बाकी काय. त्यामुळे आम्ही कामातून उत्तर देतो. त्याचबरोबर सेंट्रल पार्क जो आहे, रेसकोर्स, कधी आयुष्यामध्ये तुम्ही विचार केला होता? अगोदर प्रयत्न झाले पण ते काय पुढे झालं माहीत नाही. ते भाषणामध्ये गुंडाळलं. मुख्यमंत्री मी झाल्यानंतर चेलनं बोलवलं. मी म्हणालो रेसकोर्सची जमीन जी आहे ती मुंबईकरांसाठी ऑक्सिजन पार्क, सेंट्रल पार्क म्हणून उपलब्ध झाली पाहिजे. मग त्यातली 125 एकर जमीन सरकारने घेतली आणि त्याचबरोबर जे कोस्टल रोडचा जो एरिया आहे तो जवळपास 170 एकर, सभापती महोदय, मिळून 300 एकरचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं सेंट्रल पार्क मुंबईमध्ये आपण करतोय, मुंबईमध्ये. आणि याला आपण चालना देतोय आणि त्याची सगळी तयारी झालेली आहे. आणि म्हणून ह्या अशा प्रकारची जी काही कामं आहेत त्या, आणि त्याचबरोबर पूर्ण राज्यभरात आदरणीय आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त छोट्या छोट्या शहरांना पण नमो गार्डनसाठी 1-1 कोटी रुपये आम्ही दिले. नवीन गार्डन नको, छोट्या छोट्या शहरामध्ये गार्डन बनवणं, उद्यान बनवणं त्यांना परवडत नाही, म्हणून आम्ही 394 उद्यानांना 394 कोटी रुपये दिले. 394 कोटी.
आणि म्हणून याचाही विचार तुम्ही करा. आणि म्हणून यामध्ये छोट्या शहरांमध्ये फायरमनची देखील काही लोकांनी मुद्दा काढला होता. अग्निशमक दल 2000 पदांची भरती करतोय आपण. नगरपालिकांमध्ये रिक्त 1000 पदं आपण भरतोय. किती आपण निर्णय घेतोय. आणि म्हणून किती कुणी काही आरोप करू द्या, किती द्या शाप, किती करा वल्गना, आम्ही राबवू जनकल्याणकारी योजना. त्यामुळे हे सगळं बोलतोय ते म्हणून शासनाने अनेक ठोस पावलं उचलली आहेत. सन्मान्य सदस्य सांगू इच्छितो मी, महाआघाडी सरकारच्या काळात मार्च 2022 112 हेल्पलाईनचा रिस्पॉन्स टाइम 15 मिनिटं 51 सेकंद होता. तो आता निम्म्यावर आलाय. आता रिस्पॉन्स टाइम 7 मिनिटं 23 सेकंद झालेला आहे. बदल झाला आहे. हा, आणि यामध्ये पोलिसांच्या हेल्पलाईनवर लोकांचा विशेषतः आमच्या लाडक्या बहिणींचा विश्वास वाढतोय. पोलिसांच्या 1502 फोर व्हीलर्स आणि 2269 टू व्हीलर्सवर मोबाईल डिव्हाइस टर्मिनल आणि GPS यंत्रणा लावण्यात आली आहे. बलात्कारांच्या गुन्ह्यांची उकल करण्याचं प्रमाण 87.80% झालेलं आहे आणि कन्व्हिक्शनचा रेट वाढलेला आहे. कन्व्हिक्शनचा रेट वाढला आहे याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या. सगळ्या पोलीस ठाण्यात महिला मदत कक्ष स्थापन केलेला आहे. राज्यात 27 विशेष न्यायालय महिलांवरील अत्याचारासंबंधी खटल्यांच्या जलद गतीच्या निपटाऱ्यासाठी स्थापन केलेली आहे. पॉस्कोची प्रकरणं चालवण्यासाठी 138 विशेष जलद फास्ट्रॅक न्यायालय या ठिकाणी आपण केलेली आहे. 12 जलदगती विशेष न्यायालय सुरू केलेली आहेत. मुस्कान ऑपरेशनमध्ये 13 ऑपरेशन राबवून हजारो मुलांचा शोध घेऊन ते पालकांच्या हवाली केलेली आहेत भाई. आणि म्हणून महिलांविषयक गुन्ह्यामध्ये वर्षभरात 24 तासात 62 दोषारोपपत्रे आणि 48 तासात 60 गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल केलेली आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला अत्याचार प्रतिबंधक कक्ष, निर्भया योजना, महिला सहाय्य कक्ष याद्वारे मदत करण्यात येते. मसाजोग प्रकरणामध्ये आपण शशिकांतजी यांनी मुद्दा उपस्थित केला होता. या प्रकरणातील 8 आरोपीपैकी 7 आरोपी अटक झालेले आहेत. कृष्णा आंधळे फरार आहे. कोणत्याही आरोपीला जामीन मिळालेला नाही. कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे आणि आपल्याला सांगतो त्याच्या सगळ्या ज्या काही प्रक्रिया आहेत ती सुरू झालेली आहे. आणि आपल्याला मी सांगतो दोषींना फासावर लटकवल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही. आणि त्या आपल्या कोण देशमुख ना त्यांच्या परिवाराला न्याय दिल्याशिवाय, संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळाल्याशिवाय आणि या अशा प्रकारच्या गुन्हेगारांना जरब बसवल्याशिवाय सरकार काही शांत बसणार नाही. आणि म्हणून भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील दोषी सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यावर देखील कारवाईच्या बाबतीमध्ये चर्चा झाली. त्याच्यावर कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. 1 जानेवारी 2025 ते 11 डिसेंबर 2025 पर्यंत एकूण 135 प्रकरणात 203 आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केलेली आहे. काही सदस्यांनी नगर परिषदांमध्ये निधी नसताना विशेष कामांना मंजुरीबाबत मुद्दा उपस्थित केला होता. बजेट प्रोव्हिजन तपासून आणि योजनानिहाय निधी उपलब्ध आहे का ते पाहूनच विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे चिंता करू नका. रस्ते बांधकामातील भ्रष्टाचाराबद्दल सभागृहात मुद्दा आलेला आहे. रस्ते बांधकामात भ्रष्टाचार होऊ नये म्हणून त्याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व रस्ते कामाच्या निविदा काढण्यात येतात. या टेंडरची छाननी करण्यात येते. कामाच्या दर्जात कुठंही हयगय होणार नाही आणि त्यामध्ये देखील ऑडिट करायचं असेल, जे काही करायचं असेल, कामाच्या दर्जामध्ये कसूर केलेले कसूर करणाऱ्यांना ब्लॅकलिस्ट केलं जाईल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आज मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते पहिला दुसरा आता मेमध्ये 1 टप्पा पूर्ण होईल. पुढच्या वर्षभरामध्ये अख्ख्या मुंबईमध्ये खड्डेमुक्त मुंबई होईल. सिवरेज ट्रीटमेंट प्लांट त्याचं आपण काम सुरू केलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण सुरू केलेला आहे.
या ठिकाणी अनेक अडथळे असलेले थांबवलेली कामं आपण सुरू केलेत भाई मुंबईसाठी. आज मुंबईच्या इकडे कोस्टलवरून गेल्यावर आपण परदेशात आल्यासारखा भास होतो जे लोक जातात तिकडे. सरकारी भरती व योजनांबाबत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुद्दा उपस्थित केला. 75,000 रिक्त पदे भरण्याच्या घोषणेची चांगली अंमलबजावणी करण्यात येते आहे. ऑगस्ट 2022 ते ऑक्टोबर 2024 पर्यंत 85,363 जणांना नियुक्ती दिलेली आहे. घोषणेपेक्षा जास्त पदांवर नियुक्ती केल्या आहेत. हे देखील मी आपल्या नजरेस आणू इच्छितो. आणि 42,484 जणांना शासकीय पदांवर, 39,215 जणांना निमशासकीय महामंडळावर, 3,664 जणांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात आलेल्या आहेत. नोव्हेंबर 2024 ते नोव्हेंबर 2025 अशा वर्षभरात 34,869 जणांना नियुक्त्या दिलेल्या आहेत. ज्ञानेश्वर, आम्ही ज्या घोषणा करतो त्या कागदावर राहत नाही, त्यांची अंमलबजावणी देखील करतो. हॅम पद्धतीच्या रस्ते कामातील आर्थिक अपाराबद्दल इतर काही लोकांनी चर्चा केलेली आहे. मोबिलायझेशन चार्जेसच्या नावाखाली सार्वजनिक निधीचा अपार होतो असा आरोप केला आहे. परंतु मी आपल्याला सांगतो, हायब्रिड एन्युटीच्या कामात EPC प्रकारचा जो काही करारनामा वापरला जातो त्यामध्ये मोबिलायझेशन ॲडव्हान्सची तरतूद आहे. ही रक्कम प्राधिकरण कॉन्ट्रॅक्टरच्या कामाच्या सुरुवातीला कंत्राटाच्या किमतीच्या 10% रक्कम व्याजासह अग्रिम देण्यात येते. ही रक्कम 5%च्या 2 समान हप्त्यात दिली जाते. पहिला हप्ता कंत्राटदारांना विनंतीपत्र आणि बँक गॅरंटी दिल्यावर दिला जातो. दुसरा हप्ता कंत्राटदाराने युटिलायझेशन सर्टिफिकेट दिल्यावर दिला जातो. आणि यावर ॲडव्हान्सवर मोबिलायझेशन ॲडव्हान्सवर व्याज आकारलं जातं. त्यामुळे कंत्राटदाराला ॲडव्हान्सच्या 110% बिनशर्त बँक गॅरंटी द्यावी लागते. आणि म्हणून प्रत्येक बिलातून ठराविक 15% रक्कम त्याची कापून घेतली जाते. त्यामुळे सार्वजनिक निधीचा अपहार होण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्याला चाप लावण्याचा नियम आपल्याकडे आहे. या ठिकाणी अनिल परब नाही आहेत, त्यांनी मुंबईतील हवेच्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली होती. पण चिंता करण्याची गरज नाही. RTOचं मी सांगितलं ना, काय खरमाटे तो बिलकुल जो तिथं काम असं करेल त्याची कुंडली बांधून त्याला घरी पाठवून त्याच्यावर कारवाई केली जाईल. ते बिलकुल त्याच्यामध्ये ते द्या ना माझ्याकडे, मी करतो ते. आणि पण मी आपल्याला सांगतो, प्रदूषण आम्ही कमी करतोय, चिंता करू नका. मुंबईतलं प्रदूषण हवेतलं नसून ते राजकीय असेल आणि बाकी, तर यामध्ये एकच सांगतो, मुंबईमध्ये भाई डीप क्लीन ड्राईव्ह कोणी आणला? डीप क्लीन ड्राईव्ह रस्ते पाण्याने रिसायकल वॉटरने धुण्याचं काम सुरू केलं मुख्यमंत्री असताना मी. सगळे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले, सोसायटी आल्या, NGO आले, सगळे आले, बीच क्लीन ड्राईव्ह झाला. आम्ही रस्ते धुतले हो. तेव्हा आपण म्हणायचं हे काय मुख्यमंत्र्याचं काम असतं? मग काय मुख्यमंत्र्याचं काम घरी बसायचं असतं? आणि आम्ही तर रस्ते धुतले, तिजोऱ्या नाही धुतल्या. त्यामुळे बोलताना कधी विचारपूर्वक बोललं पाहिजे. उत्तरं आमच्याकडे पण आहेत, आम्हाला बोलायला कशाला लावता. आणि म्हणून समुद्र किनारे आता STPमुळे आता जेवढं पाणी जात आहे ते पूर्णपणे सचिनना माहीत आहे की पूर्णपणे विदाऊट ट्रीटमेंट जात आहे. बरोबर. आता सिवरेज ट्रीटमेंट आपण 7 करतोय, काम चालू झालं आहे, अर्धी कामं झाली आहेत. आता पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये पूर्ण समुद्रात जाणारं पाणी बिलकुल काळं पाणी नाही जाणार, ट्रीटमेंट झालेलं पाणी जाणार. आणि तुम्हाला समुद्राचं आता जे सुरुवातीला काळं दिसतं ते पूर्ण निळं दिसेल. हे देखील केलेलं आहे. हवेचं प्रदूषण कमी करणार, समुद्राचं प्रदूषण कमी करणार. त्यामुळे बाकी पण प्रदूषण होतील ती कमी होतील. राजकीय पण करायचं. आणि म्हणून 25 बांधकाम कंत्राटदार, व्यावसायिक विकासक यांना कॉम्प्रेहेन्सिव्ह गाईडलाईन दिल्या आहेत. नियम मोडणाऱ्या बांधकाम प्रकल्पांना भरारी पथक नोटिसा देत आहेत.
8,663 बांधकामांना कारणे दाखवा नोटीस, 3,497 ठिकाणी काम थांबवा नोटीस. राडा रोड्यावर प्रक्रियेसाठी दहिसर कोकणीपाडा शिळपाटा येथे प्रत्येकी 600 मेट्रिक टन क्षमतेचे प्रकल्प सुरू केलेले आहेत. MPCB आपले पूर्णपणे त्याच्या मागं लागलेले आहेत. पर्यावरण खातं पूर्णपणे आता तुम्ही AQI बघितला, एअर क्वालिटी इंडेक्स, तर आपला मुंबईचा खाली आहे. मुंबईचा खाली आहे, नाही खाली आहे. इतर शहरांपेक्षा बघा खाली आहे. त्याची आपण तजवीज करतोय. त्यामध्ये कितीतरी लोकांना नोटीस दिल्यात. त्यांनी ते बांधकाम करताना त्यांनी पत्रे लावले, त्याला ग्रीन नेट लावले, स्प्रिंकलर लावायला सांगितले पाण्याचे. हे सगळं करतोय आणि म्हणून कुठेही कुणालाही मुलायजा काही नाही आहे. आणि त्यामुळे BST तर्फे बसेसचा काही मुद्दा होता, त्या देखील आता बसेस आपण इलेक्ट्रिक व्हेकल घेतोय. त्याच्यामुळे देखील प्रदूषण कमी होणार आहे. पर्यावरणपूरक बस ज्या आहेत त्या आपण घेतोय. रस्त्यावरील धूळ आटोक्यात आणण्यासाठी ते मगाशी सांगितलं मी, डीप क्लीन ड्राईव्ह. आणि म्हणून मी एकच सांगतो की काही लोक आरोप करतात, मी जास्ती काय बोलत नाही, परंतु कोविड असो वा मिठी नदी कुठेही डाका टाकण्याचं काम सोडत नाहीत. कुठेतरी सोडलं पाहिजे. याशिवाय खारफुटीवर भरावाचा मुद्दा अनिल परब यांनी उपस्थित केला. त्या प्रकारे लगेच तातडीने खारफुटी, मँग्रोव्ह प्रोटेक्शन, मँग्रोव्हचं संवर्धन, मँग्रोव्हचा पार्क तयार करण्यासाठी, कारण ग्रीन TDR देण्याचा आम्ही निर्णय घेतोय. का मँग्रोव्ह कोण, नाहीतर मँग्रोव्हला कोणी बघत नाही, त्याच्यावर भरणी होते, अनधिकृत बांधकामं होतात. पण मँग्रोव्ह प्रोटेक्ट करण्यासाठी आतापर्यंत नियम होता का सचिन भाऊ? तो निर्णय घेतला आपण आणि त्यांना ग्रीन TDR आपण देण्याचा हे केलेला आहे. आणि त्यामुळे मँग्रोव्ह पार्क निर्माण करता येतील. पर्यावरण जे आहे ते वाचेल. त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही. काल एक पत्रकार मला बोलला, हे सगळ्यात मोठा निर्णय घेतला तुम्ही, कारण याच्यामुळे जैवविविधता आहे, सगळं ते जमिनीची धूप थांबेल, या ठिकाणी जलचर प्राणी आहेत त्यांचं प्रोटेक्शन होईल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मँग्रोव्हमुळे प्रोटेक्ट होतात. आपण मँग्रोव्ह जातात, पण त्यांना काही कोणी त्या ज्याच्या मालकी जमिनीमध्ये मँग्रोव्ह आहेत त्याला देखील आम्ही ग्रीन TDR देण्याचा निर्णय या ठिकाणी ते धोरण आणतोय. आणि म्हणून वर्सोवा भाईंदर या 26 किलोमीटरच्या कोस्टल रोडला देखील मुंबई हायकोर्टाने मान्यता दिलेली आहे. म्हणजे वर्सोवा भाईंदर गेला तर तुमचं वेस्टर्नची ट्रॅफिक जी आहे ही वेस्टर्नची ट्रॅफिक कमी होऊन जाईल. आणि BKC मध्ये संपूर्ण MMR मध्ये पॉट टॅक्सी वरून चालणारी पॉट टॅक्सी, प्रधानमंत्री मोदीजींनी तेव्हा आम्ही गेलो तेव्हा बोलले की आता रस्ता ट्रॅफिकने झालेला आहे, आता मेट्रो होती आहे, मेट्रोने आपल्याला तेवढं दिलासा मिळेल, पण पॉट टॅक्सीने देखील तुम्ही लास्ट माईल कनेक्टिव्हिटी गाठू शकता. आणि त्यासाठी देखील आपला प्रयत्न सुरू आहे. BKC मार्गे रिक्लेमेशन ते नवीन एअरपोर्ट मुंबई आणि नवीन मुंबई एअरपोर्ट जो आहे तो अंडरग्राऊंड टनेल आपण करतोय. मुंबई आणि नवी मुंबई एअरपोर्ट मेट्रोने जोडतोय. म्हणजे हा प्रकल्प आपण मंजूर केलेला आहे याच्या. आणि या प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी आणखी कमी होईल. वाढवण बंदरासाठी 76,000 कोटी केंद्र सरकारने दिलेत. त्यांचं मोदीजींचं मी अभिनंदन करतो. या ठिकाणी देखील आपण MIDC, मी परवाच म्हणालो आपल्या उदय सामंत यांना, MIDC तिथे झाली पाहिजे, तिथे लॉजिस्टिक पार्क झाला पाहिजे, तिथे एअरपोर्ट झाला पाहिजे. त्या ठिकाणी तिसरा एअरपोर्ट देखील या ठिकाणी आपण करतोय. आणि म्हणून याबरोबर मुंबईच्या आजूबाजूचा परिसर जो मुंबईवर लोड कमी करायचा असेल तर नवी मुंबई, इकडे पालघर, आता हा वर्सोवा विरारपर्यंत जातोय, विरार ते वाढवणपर्यंत हा आपण रस्ता खेचतोय. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तुम्हाला वाटेल काय आता पैसे नाही आहेत, पण आम्ही नवीन मॉडेल केलेले आहेत. BOT केलं आहे, PPP केलं आहे, हॅम केलं आहे, NUT मॉडेल केलेलं आहे. बरेच लोक त्याच्यामध्ये येत आहेत. आणि त्यामुळे आपल्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहेत. पायाभूत सुविधा ज्या राज्याच्या जादा आहेत त्या राज्याची प्रगती फास्ट असते. आणि म्हणून
काही लोक टीका करतात केंद्र सरकारवर, प्रधानमंत्र्यांवर. त्यांनी देखील आतापर्यंतच्या इतिहासात 50-60 वर्षाच्या इतिहासात जेवढे पैसे मिळाले नाहीत महाराष्ट्राला त्याच्यापेक्षा 10 पट पैसे केंद्र सरकारने आपल्याला दिलेले आहेत. विविध याच्या माध्यमातून, चालू आहे. प्रकल्पांच्या माध्यमातून जनगणना झालं काय? 10 लाख कोटी रुपये आकडा पण सांगतो. आणि त्यामुळे या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणावर काम करतोय. नगर विकास विभागाच्या माध्यमातून अमृत योजनेतून गेल्या 3 वर्षामध्ये 27,000 कोटीचा पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण योजना आम्ही केल्यात. मग इतके वर्ष का करता आल्या नाहीत याचं देखील उत्तर दिलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की मुंबई काय तो आता नवीन सिनेमा कुठला निघालाय का पुरंदर, तिजोरीला घातलं वेटोळं, प्रत्येक कामात घोटाळे, मुंबईकरांना लुटून मुंबईचे केले वाटोळे, असं मला आता पाठवले आणि कोणीतरी पाठवून. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे हे रहमान डकैत कोण आहेत त्याचा शोध घेतला पाहिजे. हो ना, ते रील बघितली का तुम्ही, त्याचा रील बघितला. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की मी असं कोणाला वैयक्तिक बोलत नाही, पण मला जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा मला बोलायला लागतं. आणि म्हणून एवढंच सांगतो की मुंबई को लुटनेवाला कौन है वो रहमान डकैत याचा शोध नक्की घेतला पाहिजे. इतिहासात असे अनेक डकैत, रहमान डकैत अनेक आले आणि गेले पण. आणि असल्या रहमान डकैतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे. मी तुम्हाला सांगतो, एक कार्यकर्ता म्हणून सांगतो, आमच्यावर तोंडसुख घेता तेव्हा थोडा विचार करा. आमच्याकडे काय काय आमच्यावर बोलले ते मी आज बोलत नाही, आज सगळंच बोलत नाही मी, नंतर अजून आपल्याला पुढं बरंच काय. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की जे महायुती हे ट्रेलर आहे, हे पिक्चर अभी बाकी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यात महायुती सरकार आलेलं आहे, 3.5 वर्ष काम सुरू आहे. आणि म्हणून 3.5 वर्षामध्ये तुम्ही जे वस्तुस्थितीला आपण मान्य केलं पाहिजे, वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आपल्याला राज्यासाठी सत्ताधारी असो नाहीतर विरोधी पक्ष असू द्या, यामध्ये आपल्याला न्याय देता येईल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की जाता जाता हे दरेकरजी तुमचं 55 कोटी रुपये ते 14 तळे शताब्दी महोत्सवासाठी सामाजिक न्यायाने दिलेले आहेत, मंजूर केलेले आहेत. आणि दापोली महाबळेश्वर सातारा मार्गे अक्कलकोट अशी अलाइनमेंट आहे, ती फिजिबिलिटी आहे, MSRDC तपासते आहे, MSRDC तपासते आणि तेही देखील करू आपण. आणि म्हणून अशी कामं बघा, एवढी कामं केली 3.5 वर्षाचं ॲप्रिशिएशन केलं पाहिजे. तुम्ही मुख्यमंत्री झालो तेव्हाही काढा म्हणाले, घटनाबाई आहे. आता उपमुख्यमंत्री आहे तरी म्हणा काढा, घटनाबाई आहे. अरे काम जो करतोय, आता कालच्या परवाच्या वर्तमानपत्रात बघितलं मी, सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये हेडलाईन झालेली आहे का मुंबईचे इतक्या वर्षाचे प्रश्न जे आहेत, मुंबईचा पुनर्विकास जो आहे हा थांबलेला आहे, पुनर्विकास मार्ग मोकळा केलेला आपण. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, दूसरों की बुराई करके खुद का चरित्र अच्छा नहीं होता है, दूसरों की बुराई करके खुद का चरित्र, भाई ऐका ना, दुसरं बघा कसं आहे, मी बघा, जसे काही लोक टीका करतात एकदम खालच्या पातळीत, तसं मी करत नाही ना, मग त्यांना हे चांगलंच आहे नाही. दूसरों की बुराई करके खुद का चरित्र अच्छा नहीं होता, विचार और विश्वास बेचने वाला कभी सच्चा वारिस नहीं होता. आणि म्हणून आम्ही सगळे विकासासाठी एकत्र आलेलो आहे. आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात देश विकास यात्रेवर भरारे मारतोय. त्यात महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. $5 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला काय दिलंय, 1 ट्रिलियन. नीती आयोगाच्या बरोबर बैठक झाली त्यावेळेस ते म्हणाले, तुम्ही महाराष्ट्राचं काय बघताय, तुम्ही मुंबई MMR मध्येच
1 ट्रिलियन नाही, 1.5 ट्रिलियन डॉलरचं पोटेन्शियल आहे. एवढं पोटेन्शियल आपल्याकडे आहे आणि महाराष्ट्राचं योगदान सगळ्यात जादा असणार आहे भाई. या आपल्या पुढच्या 2029, 35, 2047 हे टप्पे जे आहेत आणि म्हणून हे आमचं जे आहे मिशन आहे आपलं की महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जादा असलं पाहिजे. त्यामुळे महायुती विचारांची आहे, विश्वासाची आहे. त्यामुळे किती कोणी प्रयत्न केला तरी काही फरक पडत नाही. युती आमची अभेद्य राहणार आहे. आणि तुम्ही तिकडं लोकभवनला आले होते ना? त्यामुळे आम्ही कामाच्या जोरावर काम जे केले 3.5 वर्ष, या कामाच्या जोरावरच आम्ही येणाऱ्या कुठल्याही मुंबई महापालिका इतर ज्या काही निवडणुका आहेत त्या सगळ्या निवडणुका म्हणजे मुंबई फास्ट आहे. आमचं काम काय मिशन मुंबई फास्ट आणि महाराष्ट्र सुपरफास्ट. क्या बोलणे का बोलो. आणि म्हणून आता जाता जाता मी एवढंच सांगतो, धमाका महायुतीच करेल. इलाका किसका भी हो, धमाका महायुती करेगा. और इतना याद रखो. आणि मी जाता जाता एवढं सांगतो की बदला महाराष्ट्र का मंजर, सभापति महोदय, बदला महाराष्ट्र का मंजर, हमारी सारी योजनाएं है गेम चेंजर. कारपोरेशन का इलेक्शन जीतकर हम ही होंगे असली धुरंधर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सतेज पाटील. सन्मान्य सभागृह नेत्याने 200